हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा। त्या हापूस आंब्याच्या नावानं परराज्यातील आंबा ग्राहकांना विकण्यात येत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे कोकणातील हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही ते बघूयात या रिपोर्टमध्ये। हापूस आंबा खरेदी करताय तर सावधान। हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक। हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री। हापूस आंब्याचं नाव जरी काढलं तरी अगदी लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटतं। त्याचं कारणही तेवढंच रसाळ आहे। हापूसचा मधुर गंध, पिवळा धमक रंग, रसरशीत मऊ गर आणि अवीट चव, त्यामुळे हापूस आंब्याची ख्याती साता समुद्रापार पसरली आहे। मात्र याच कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली आता कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जातोय। जो आंबा आहे तो आतून कटिंगला टोटली पिवळा त्याच्यामध्ये येणार, रेषा येणार, आणि आपला जो कोकणातला आंबा आहे तो टोटली केसरी पद्धतीचं त्याचं कटिंग राहणार। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर। फसवणूक म्हटल्यावर आता ज्या गिरायकाला स्वस्तातच आंबा हवा आहे त्याला थोडासा हा कर्नाटकी आंबा स्वस्तच पडतो ना, त्याच्यामुळे गिरायक याच्याकडे आकर्षित आहे। नवी मुंबईतील मार्केटमध्ये सध्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री केली जाते। त्यामुळे आंबा खरेदी करताना ग्राहकांनी कोकणातील देवगड हापूस आणि कर्नाटकी आंबा यातील फरक ओळखण्याची आवश्यकता आहे। या दोन्ही आंब्यात नेमका फरक कोणता आहे ते पहा। कर्नाटकी आंब्याची साल जाड असते, कोकणातील हापूस आंब्याची साल पातळ असते। कर्नाटकी आंबा कापल्यावरती पिवळसर असतो, तर हापूस आंबा कापल्यावरती केशरी रंगाचा असतो। परराज्यातील आंबा महाराष्ट्रात विकत असल्याने याचा परिणाम कोकणातील हापूस आंब्यांवरती होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। तर तुम्हाला अस्सल देवगड हापूस आंब्याची चव चाखायची असेल तर आंबा घेताना खात्री करूनच घ्या। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, एपीएमसी मार्केट, नवी मुंबई।